श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलो पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। मालाकमण्डलकरपद्मयुग्मे मध्यस्थपाणियूले डमरुत्रिशूले यस्य स ऊर्ध्वकरयो श्रीशुभशङ्खचक्रे वन्दे तम अत्रिनन्दन वृषड्गयुक्तम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार। परमपूजनीय श्री सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने आलेला एक अनुभव मी आज आपल्या सर्वांसोबत शेअर करू इच्छितो। सर्वप्रथम माझ्या यूट्यूब फॅमिलीमधील ज्यांना परमपूजनीय गुरुदेवांबद्दल मी काही माहिती देऊ इच्छितो। परमपूजनीय गुरुदेवांचं नाव श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराज। परमपूजनीय गुरुदेवांचा जन्म फाल्गुन शुद्ध तृतीया शके 1855 साली अहमदनगर जिल्ह्यातील रायतळे या गावी झाला। सद्गुरूंच्या अखंड तपस्येचे वैशिष्ट्य नगर येथे श्री दत्तक्षेत्र निर्माण झालेले आहे। त्यांच्या या दिव्यत्वाची जी खूण आहे ती दत्त देवस्थानात देववृक्ष प्रकट होऊन व स्वामी नरसिंह सरस्वती यांच्या चिंतामणी पादुका तिथे उमटून स्पष्ट स्वरूपात दिसत आहे। गुरुदेव आणि भगवान दत्तात्रय यांचा एक अतूट असा संबंध आपल्याला यातून दिसून येतो। किंबहुना परमपूजनीय सद्गुरू स्वतः दत्तात्रयच आहे हे समजतं। वयाच्या 7व्या वर्षापासून त्यांनी आपले आयुष्य वेदकार्यात आणि ईश्वरी साधनेत व्यतीत केले। श्रावण वद्य 14 शके 1921 या दिवशी सद्गुरूंनी आपला देह पंचतत्वात विलीन केला। परंतु त्यांनी ज्याप्रमाणे सांगितले आहे की एका भक्तासाठी आम्ही व्यक्तातून अव्यक्त जरी झालो तरी आम्ही त्याला विविध पद्धतीने आम्ही या ठिकाणी आहोत। जसं स्वामी समर्थ म्हणतात, हम गया नहीं जिंदा है। त्याच प्रकारची एक प्रचिती देण्यासाठी एक अनुभव जो मला यावर्षी आलेला आहे तो मी आपल्या सर्वांसोबत शेअर करतो। आपण सर्व विविध प्रकारचे सोशल मीडिया हँडलिंग्स वापरतो, जसे की त्याच्यात व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, ट्विटर आहे। बरीचशी आपण साधनं जी आहेत ती आपण वापरत असतो। तर यामध्ये ना आपण बऱ्याच वेळा बघतो की इंस्टाग्रामच्या फीडवर जे असतात आपल्याला ते वेगवेगळे कंटेंट जे असतात ते येत असतात। मला एकदा इंस्टाग्रामच्या फीडवर श्री शंकर महाराज यांच्याबद्दल एक पोस्ट आली। तर ती पोस्ट जी होती ना ती बघितल्यावर एक सहज एक डोक्यात विचार असा डोकावून गेला की हां बाबा, कोण आहेत शंकर महाराज? काय म्हणजे नेमकं शंकर महाराजांनी काय केलं असावं? जे एवढं सगळं होऊन सुद्धा कदाचित मी जे चरित्राकडे नाही गेलो, म्हणजे चरित्र म्हणजे जे त्यांचं जे लीलामृत असेल, जो काय त्यांचा कथासार असेल, मी त्याकडे कदाचित गेलो नाही। पण तरी पण एक उत्सुकता जी असते आपल्या मनामध्ये की हां, आपण ज्या डिग्निटीबद्दल वाचलं ती डिग्निटी कोण आहे, श्री शंकर महाराज कोण असतील? तर हा एक कारण माझ्यासाठी शंकर महाराजांचा फोटो येणं आणि ती एक जी रील होती त्यांची ती समोर येणं हा एक थोडा नवा अनुभव होता। तर शंकर महाराजांबद्दल मी काही विशेष ज्ञान असं म्हणजे माझं ठेवलेलं होतं असं काही नाही। तर शंकर महाराजांची ती रील मी बघितली आणि सहज एक डोक्यात विचार आला की शंकर महाराजांच्या महिमा जो म्हणजे आता त्याच्यामध्ये 1-2 रील मी फक्त अशा जस्ट डोळ्याखालून घातल्या, एकदम आपण म्हणतो की एकदम फास्टमध्ये आपण त्या रील बघितल्या। तर शंकर महाराजांबद्दलचा जो माझा अनुभव आहे तो मी तुम्हाला आता पुढे सांगतो। त्या जे 2-3 रील होत्यात ना ज्या आम्ही बघितल्या, तर त्याच्यानंतर ना एक डोक्यात कल्पना अशी आली की शंकर महाराज कदाचित प्रत्यक्षात मला समोर दिसले तर काय? कारण दत्त परंपरेतलं एक ते खूप मोठं व्यक्तिमत्व असेल, विभूती आहे असेल म्हणजे क्षमा असावी, पण आहेच ते। तर एक डोक्यात विचार आला की शंकर महाराजांचं जर प्रत्यक्षात दर्शन झालं तर महाराज कसे असतील हे मला कळेल। तर त्या विचारामध्ये मी एक 8-15 दिवस माझे व्यतीत केले। म्हणजे विचार म्हणजे अगदी कंटिन्यू त्या विचारात नव्हतो, बट थोडा तो विचार डोक्यात होताच की शंकर महाराज ही जी डिग्निटी असेल, ही जी विभूती असेल, तर शंकर महाराज ही विभूती कशी असेल याबाबत थोडा विचार मी केलेला होता।
तर तो विचार जो मी केलेला होता की कदाचित शंकर महाराजांचं जर दर्शन झालं तर काय असेल. तर अजून एक मुद्दा मला नमूद करावा असं वाटतं की परमपूजनीय गुरुदेवांनी वेदकार्याच्या प्रचारासाठी आणि ईश्वरी धर्म किंवा ईश्वरी सेवेच्या प्रचारार्थ, सनातन धर्माच्या प्रचारार्थ सत्संग सेवा सुरू केली. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये ही जी सेवा आहे ती चालू असते. तर यातून जे काय आपल्याबद्दल म्हणजे आपले जे ईश्वराबद्दलचे प्रश्न असतील किंवा एखादी आपल्याला गोष्ट कळत नसेल ईश्वरासंबंधी, तर त्याबाबतीचे शंकांचं निरसन ते आजही आपल्याला करताना दिसून येतात. तर हा जो काय एक सत्संगांचा उपक्रम आहे त्यातून आपण परमपूजनीय गुरुदेवांनी ईश्वरासंबंधी केलेलं मार्गदर्शन, ईश्वर कसा आहे म्हणजे कसा आहे अर्थात ईश्वर प्राप्त कसा करावा, सेवा कुठल्या भावनेने असावी, या सर्वांचं जे काय मार्गदर्शन आहे ते आपल्याला दिसून येतं. तर परमपूजनीय गुरुदेवांनी केलेले हे सत्संग मंडळांची स्थापना समाजामध्ये ईश्वरी कार्याला आपण म्हणतो की प्रमोट करते. वेदकार्याला ती आजही प्रमोट करते आहे. श्रीमद वेदांत क्षेत्र म्हणून अहमदनगर येथे गुरुदेवांनी वेदांत नावाची वास्तू उभारलेली आहे. त्या वेदांत वास्तूमध्ये आजही वेदाध्ययनाचं कार्य चालतं. तर हे जे वेदकार्य आहे, जे ईश्वरी कार्य आहे ते जनमानसापर्यंत पोहोचावं यासाठी सद्गुरूंनी सत्संग मंडळांची स्थापना केली. तर हा सत्संग मंडळाचा उपक्रम प्रत्येक शहरात होत असतो. जळगाव शहराचा निवासी म्हणून जळगाव सत्संग मंडळांमध्ये सद्गुरूंच्या सेवेमध्ये जाण्याची शक्ती त्यांनी आजपर्यंत दिली आहे. सध्या नागपूरला कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक येथे मी शिकत आहे. पण आज तागायत देखील त्यांनी करून घेतलेली ती सत्संगातली सेवा आजपर्यंत मला आठवते. तर तारीख जवळपास ह्या म्हणजे गेल्या वर्षाची 2023ची 27 ऑक्टोबर 2023ची गोष्ट आहे. त्या दिवशी जे स्वप्न पडलं त्यातून एक प्रमाण मला मात्र समजलं की ईश्वर जो आहे ना हा फक्त वेगवेगळ्या स्वरूपात येत असतो, अवतीर्ण होत असतो. पण त्या मागे त्याचं जे एक मूळ तत्व आहे ते मात्र आपण म्हणू शकतो की ते अगदी कॉन्स्टंट असते. तर त्याचप्रमाणे रामशंकर एकची आहे ही जी ओळ ही मला स्फुरलेली आहे. तर रामशंकर एकची आहे हा जो प्रत्यय मला याचा जो प्रत्यय किंवा आपण म्हणतो की प्रचिती मला आणून दिली गुरुदेवांनी, त्याबद्दलचं हे स्वप्न होतं. तर स्वप्नामध्ये मला दर्शन झालं की कुठेतरी, आता यजमान कोण आहे हे नाही माहिती, पण जळगावातलं एक बघितलेलं लोकेशन आहे महालक्ष्मी मंगल कार्यालय म्हणून, तिथे हा सत्संग चाललेला होता. तर हा सत्संग जो त्या ठिकाणी चालू होता तर त्यातून गुरुदेवांचे विचार वगैरे जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचत होते. त्या सत्संगाला मीही आलेलो होतो. थोडं स्तोत्र पठण वगैरे झाल्यानंतर मी बाहेर येऊन बसलो, पाय मोकळे केला, थोडा विरंगुळ्यासाठी पाणी वगैरे पिण्यासाठी मी बाहेर आलो. त्यावेळेला एक घोंगडी घातलेली व्यक्ती माझ्या बाजूला येऊन बसली. ती जी व्यक्ती होती घोंगडी घालून आलेली, तर तिने अगदी म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत घोंगडी घातलेली होती. त्यात असं काही विशेष नवल नाही वाटलं. मला वाटलं असेल कोणी एक गरीब भिकारी वगैरे टाईप. ती व्यक्ती आली आणि माझ्या बाजूला बसली. आता त्या महालक्ष्मी मंगल कार्यालयाच्या बाहेर जे मुख्यद्वार आहे त्याच्या दोन्ही बाजूंना व्हरांडे आहेत. तर एका व्हरांड्यावर ती येऊन बसली, ठीक आहे. आणि त्या व्यक्तीने मला विचारलं की आत्मदात काय चालू आहे. मी त्यांना थोडी माहिती सांगितली आणि त्या व्यक्तीला सांगितलं की या ठिकाणी परमपूजनीय गुरुदेवांचा सत्संग सुरू आहे. तर ती व्यक्ती हसायला लागली. मला वाटलं ठीक आहे, नवं असेल, कदाचित काही आयडिया नसेल किंवा मग हा वेडा असू शकतो. कारण ओव्हरऑल जर डोक्यापासून पायापर्यंत अगदी म्हणजे त्याचं तोंडही झाकलेलं होतं.
आणि हात वगैरे ती घोंगडी एक शब्दात सांगायचं तर त्याने पुन्हा स्वतः घोंगडीमध्येच बांधून घेतलं होतं. त्या घोंगडीमध्ये त्याने स्वतःला बांधलेलं होतं. तर त्याने जी काय त्या अटायरमध्ये मला म्हणजे भेट दिली, तर त्यातून ते विचार करणंच मुश्किल होतं की बाबा रे ही व्यक्ती कोण असू शकते. आता ती दिसण्यावरून तर भिकारी वाटत होती. ती व्यक्ती माझ्या बाजूला बसली. त्याने थोड्या वेळ इकडे तिकडे बघितलं, एक ग्लास पाणी वगैरे पिलं आणि मला हात लावून त्याने एक गंमत विचारली की ह्याच्यात आणि आमच्या मनातल्या संतांमध्ये काय फरक आहे. ह्याच्यात म्हणजे त्यांना सांगायचं होतं की हा जो फोटो ठेवला आहे सत्संगामध्ये गुरुदेवांचं एक अधिष्ठान असतं, त्याचा मी फोटो तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय. तर ते जे अधिष्ठान असतं ना, त्या अधिष्ठानामध्ये म्हणजे त्याच्यावरती गुरुदेवांचा फोटो, दत्तात्रयांचा फोटो, परमपूजनीय परमगुरू श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा, असे तिघांचे फोटो असतात. तर त्यांचं म्हणणं होतं त्या व्यक्तीचं की त्या तिघांमध्ये आणि मी मानतो त्यांच्यामध्ये काय फरक आहे. आता मी त्याला म्हटलं बघा, मानलं तर फरक आहे, नाही मानलं तर नाही आहे. ती व्यक्ती एकाएकी अशी म्हणजे हसली आणि परत थोडं टाइमपास वगैरे केला तिने. आणि मग तिने काय केलं की तिचे दोनही जमिनीवर ठेवलेले पाय व्ही शेपमध्ये, म्हणजे जसं शंकर महाराज बसतात त्या व्ही शेपमध्ये त्याने स्वतःच्या अंगाजवळ केले आणि त्याने दोन्ही हात पुढे पायाशी गुंडाळले आणि त्याच्या अंगावरची घोंगडी पडली. आणि आय वॉज लिटरली स्टंड की ती व्यक्ती दुसरी तिसरी कोण नसून साक्षात शंकर महाराज होते. महाराजांचा जो वेश आहे, अगदी हाताच्या 9च्या 9 बोटांमध्ये अंगठ्या, सोन्याच्या अंगठ्या, ते घड्याळ, महाराजांची बसण्याची स्टाईलिंग, ते स्मित हास्य. जनरली महाराजांचा फोटो आपण थोडा आपण म्हणतो की शिवांची जी एक मुद्रा असते, क्रोधित असलेली मुद्रा, त्या स्वरूपात आपण महाराजांचा जो फोटो आहे तो बघितला असेल. पण इथं अगदी प्रसन्न वदनाने महाराज बसलेले आणि हा लिटरली स्टड. मी हू का चू करू शकत नव्हतं. ते उठले, माझ्याकडे बघितलं, पाठीवरनं हात फिरवताय असं स्वप्नात दिसत आहे आणि महाराज मला म्हणाले की आता माझ्याकडे बघ. सत्संगाला सद्गुरूंच्या समोर गुरुभगिनींचा वेगळा वर्ग असतो, गुरुबंधूंचा एक वेगळा वर्ग असतो. तर त्या दोघांच्या मध्ये एक जागा असते साष्टांग दंडवत वगैरे करायला, किंवा मग येण्या जाण्यासाठी तो एक पॅसेज सोडला जातो. तर त्या पॅसेजमधून शंकर महाराज चालत गेले. म्हणजे ते त्या पॅसेजमधून जात आहेत तरी कोणाला कळत नाहीये की हे आपल्यामधून जात आहेत. सगळे आपापल्या स्तोत्र पठणामध्ये मग्न आहेत. शंकर महाराज अगदी त्या गुरुदेवांच्या अधिष्ठानापर्यंत गेले, वळले, माझ्याकडे बघितलं आणि मंद स्मित हास्य करून एकच वाक्य त्यांनी मला सांगितलं, तू ज्याच्या शोधार्थ फिरतोयस, तू ज्यासाठी जगतोयस, किंबहुना तू जे बघतोयस, तुला जे काय हवंय, जे काय जाणून घ्यायचंय, ती ही एकच मूर्ती आहे. हिच्यात आणि माझ्यात काही विशेष फरक नाही. शरीर वेगळं आहे आमचं, आत्मा मात्र एक आहे. त्यावेळी टेंबे स्वामींचं एक वाक्य आठवलं की दत्त संप्रदाय हा असा संप्रदाय आहे ज्याचं मूळ म्हणजे भगवान दत्तात्रय, पण त्या मुळावर लागणारी जी शाखा आहे त्यावर पल्लवित होणारी पालवी वेगवेगळी असू शकते, पण अंततः मूळ एक असल्यामुळे दत्त संप्रदायातली प्रत्येक संत व्यक्ती किंवा प्रत्येक सत्पुरुष व्यक्ती अथवा आध्यात्मिक स्तरावर साक्षात्कारी पुरुष असलेली विभूती किंवा व्यक्ती ही दत्तच आहे. आणि अजूनही माझ्या अंगावर शहारा येतोय, त्यांनी अधिष्ठानाकडे एक पाय केला, म्हणजे एक स्टेज आपण जे मांडतो त्या स्टेजवर त्यांनी पाय ठेवला आणि शंकर महाराज परत स्टेजवर जाऊन बसले आणि बघता बघता सद्गुरूंच्या फोटोमध्ये विलीन झाले. आणि जाताना ना एक वाक्य त्यांचं आठवलं, राम शंकर एकच आहे. आता कदाचित हा अनुभव मला काय सांगून गेला हे मी अजूनही स्पष्टपणे नाही सांगू शकत. या बाबतीत मी जळगाव सत्संग मंडळातले आमचे काही ज्येष्ठ गुरुबंधू आहेत, हे गुरुभगिनी आहेत जे मला आजी आजोबांसारखे आहे, त्यांच्या नातवांसारखं आहे, तर त्यांना देखील मी विचारलं. पण एक शब्दापलीकडे याचं काहीतरी आपण म्हणतो वर्डिक्ट असू शकतं किंवा काहीतरी कन्क्लुजन असू शकतं असं त्यांचं म्हणणं आहे.
पण एक मला जेवढं माझ्या सत्सद्विवेक बुद्धीला समजतं, जेवढं माझ्या बालबुद्धीला समजतं किंवा माझी जेवढी जड बुद्धी विचार करू शकते, मला एकच वाटतं की परमपूजनीय गुरुदेवांनी मला हाच अनुभव दिला की शंकर महाराज असो, श्री स्वामी समर्थ असो, गजानन महाराज असो, श्रीपाद श्री वल्लभ असो, श्री परमगुरू श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज असो, ह्या सर्व विभूती ज्या आहेत त्या एकच आहेत. तर ते ईश्वरी तत्व जे आहे ना ते एकच आहे, त्यात काही विशेष फरक नाही. म्हणजे शरीर जरी वेगवेगळं असलं ना तरी त्यांचा जो मूळ गाभा आहे तो एकच आहे. ह्या अनुभवामुळे एक गोष्ट मात्र समजली की अव्यक्तातला ईश्वर जेव्हा व्यक्त स्वरूपात येतो ना, तो रूप कोणतंही धरो, त्याचं मूळ त्याची स्वतःची शक्ती असते. आजही हा अनुभव सांगताना अंगावर शहारा येतो की परमपूजनीय गुरुदेवांनी किती सोप्या पद्धतीने हे समजवून दिलं. आणि विशेष म्हणजे हा अनुभव ब्रह्ममुहूर्तावर आलेला आहे, याचं मला खूप आनंद आहे, त्याचं आश्चर्य आहे की ब्रह्ममुहूर्तावरच परमपूजनीय गुरुदेवांनी हे दर्शन दिलं आणि हा अनुभव मला प्रदान केला. आजचा हा सद्गुरु कृपेचा अनुभव आपल्या सर्वांशी शेअर करण्यामध्ये मला खूप आनंद होतो. आणि परमपूजनीय गुरुमाऊली श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराज आणि स्वतः श्री दत्तराज माऊली किती प्रेमळ आहे हे यातून दिसून येतं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री रामकृष्ण गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. श्री रामकृष्ण गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. धन्यवाद. संगतीत ठेविदास प्रार्थितो रामकृष्ण सत्य